बस्ती ही आयुर्वेदामधील एक महत्त्वाची शोधन चिकित्सा आहे. पण बाकी सर्व पंचकर्मापेक्षा बस्ती या चिकित्सेला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आज बस्ती या चिकित्सेबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी मेळवंकी, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ. बस्ती या चिकित्सेमध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेला काढा, तेल, तूप किंवा दूध हे रुग्णाच्या गुदद्वारामधून रुग्णाच्या शरीरामध्ये पोचवले जाते. कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपण बस्तीचा उपयोग करू शकतो? अस्थिविकार, मेदोविकार, पचनाच्या तक्रारी, पित्ताच्या तक्रारी किंवा प्रतिकारशक्ती रुग्णाची कमी झालेली असेल, रुग्णामध्ये पोषक द्रव्यांची खूप कमतरता असेल, अशा परिस्थितीमध्ये बस्तीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. बस्तीचे बरेच प्रकार ग्रंथामध्ये उल्लेख केलेले आहेत, पण त्यातील निरूह बस्ती आणि अणुआसन बस्ती हे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. निरूह बस्ती या प्रकारामध्ये रुग्णाला औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेला काढा दिला जातो, तर अणुआसन बस्ती यामध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेलं तेल किंवा तूप रुग्णाला दिलं जातं. बस्ती ही चिकित्सा पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म अशा 3 टप्प्यांमध्ये केली जाते. पूर्वकर्मामध्ये दीपण, पाचन, स्नेहन आणि स्वेदन यांचा समावेश होतो. रुग्णाला प्रथम दीपण पाचन औषधी दिल्या जातात. नंतर रुग्णाला औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तेलाचा मसाज केला जातो आणि नंतर रुग्णाला औषधांची वाफ दिली जाते. नंतर प्रधानकर्मामध्ये रुग्णाच्या गरजेनुसार औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेला काढा, तेल, तूप किंवा दूध हे गुदद्वारामधून रुग्णाच्या शरीरामध्ये दिले जाते. पश्चातकर्मामध्ये रुग्णाला थोड्या वेळासाठी त्याच अवस्थेमध्ये झोपून राहण्यास सांगितले जाते. कधीकधी गरजेनुसार थोडासा मसाज केला जातो. काही वेळानंतर रुग्णाच्या शरीरातील नको असलेली द्रव्य आणि जास्तीचे औषधी द्रव्य हे रुग्णाच्या शौचावाटे शरीराच्या बाहेर पडते. हे बस्ती द्रव्य आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे कार्य करते? तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची जी अंतत्वचा आहे याची संरचना अशा प्रकारची आहे की इथून वॉटर, मिनरल्स, इलेक्ट्रोलाइट किंवा पोषण द्रव्य यांची सहजच देवाणघेवाण आणि ॲब्सॉर्प्शन होत असते. त्यामुळे शरीरामध्ये औषध पोहोचवण्यासाठी ही अतिशय योग्य जागा आहे. बस्ती द्रव्यांची अशा प्रकारे शास्त्रोक्त निर्मिती केलेली असते की त्याच्यामुळे या अंतत्वचेमधून ही औषधं जास्त प्रमाणात आणि सहजपणे शोषली जातात आणि त्याचा शरीराला फायदा होतो. बस्ती द्रव्य हे शरीरामध्ये डिफ्युजन, फिल्ट्रेशन, ऑस्मॉसिस म्हणजेच द्रवाभिसरण आणि ॲडसॉर्प्शन या क्रियेद्वारे काम करतात. मग बस्ती या चिकित्सा पद्धतीला एवढे महत्त्व का आहे? कारण बस्ती ही वात रोगावरची महत्त्वाची चिकित्सा आहे. बस्ती आपल्या शरीरातील वाताचे नियमन करते. वात, पित्त आणि कफ हे आपल्या शरीरातील मूलभूत तत्वे आहेत. पण कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही. त्यांना गती प्राप्त होते ती वातामुळे. त्यामुळे आपल्या शरीरातील सगळी गतीशी संबंधित जी काही कार्ये असतात तिथे वाताचा संबंध असतो. आणि ज्यावेळी शरीरातील वात हा सुस्थितीत असेल तेव्हाच ही कार्य सुरळीतप्रमाणे पार पाडतात. त्यामुळे वातावरची ही चिकित्सा बस्ती खूप महत्त्वाचं काम करते. तसेच वमन आणि विरेचन या शोधन चिकित्सांना वयाची आणि कालाची मर्यादा आहे. पण बस्ती ही कोणत्याही वेळी करता येते. तसेच अगदी लहान मुलापासून ते अतिशय वयस्कर रुग्णापर्यंत सर्वांना ही चिकित्सा सहजपणे देता येते. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची जी अंतत्वचा आहे ती म्हणजे हेल्दी बॅक्टेरियाची एक मोठी कॉलनी आहे. पण हा बॅक्टेरियल फ्लोरा आहे हा बऱ्याचदा काही आजार, औषधं किंवा आपले चुकीचा आहार विहार याच्यामुळे डॅमेज होतो. आणि हा बॅक्टेरियल फ्लोरा
परत सशक्त करण्याचं काम बस्ती खूप चांगल्या प्रकारे करते. असे म्हटले जाते की आवर गट हॅज इट्स ओन माइंड, म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला त्याला स्वतःचे मन आहे. त्यामुळे आपली मानसिक अवस्था आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच डायजेस्टिव्ह सिस्टीमला सेकंड ब्रेन ऑफ बॉडी असं सुद्धा म्हटले जाते. डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्वतःची एंटेरिक नर्वस सिस्टीम असते. याच्यामध्ये न्यूरॉनचे खूप मोठे जाळे असते. पण जर हा बॅक्टेरियल फ्लोरा हेल्दी असेल तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि हा एंटेरिक नर्वस सिस्टीम यांच्यामध्ये संवाद साधला जातो आणि पचन होणे, पोषणद्रव्यांचं शोषण होणे या सगळ्या क्रिया व्यवस्थित प्रकारे पार पाडल्या जातात. आणि म्हणून ही अंतत्वचा आपली सशक्त असणे खूप महत्त्वाचे असते. बस्ती हे काम खूप उत्तम प्रकारे करते. आपण नेहमी पाहतो की एनिमामध्ये सुद्धा रुग्णाच्या गुदद्वारामधून द्रव्य रुग्णाच्या शरीरामध्ये सोडले जाते. मग आपला असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की बस्ती आणि एनिमा यांचा सारखाच परिणाम आपल्या शरीरावर होतो. पण बस्ती आणि एनिमा हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. एनिमामध्ये कोणत्याही औषधी द्रव्याचा समावेश नसतो. बस्तीमध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली औषधी द्रव्य वापरलेले असते आणि हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या अंतत्वचेमधून शरीरामध्ये पोचते. तसेच एनिमा हे स्थानिक स्तरापुरते मर्यादित असते, पण बस्ती आपल्या संपूर्ण शरीरावर चांगला परिणाम घडवून आणते. एनिमामधून कोणतेही टॉक्झिन किंवा विषारी द्रव्य आपल्या शरीरातून बाहेर टाकले जात नाहीत, पण बस्तीमध्ये पूर्वकर्म केल्यामुळे संपूर्ण शरीरातील टॉक्झिन आपले डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गोळा झालेले असतात आणि नंतर हे शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्यामुळे बस्ती आणि एनिमा ह्या पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. अशा प्रकारे आज आपण पंचकर्माच्या बस्ती या महत्त्वाच्या चिकित्सेबद्दल थोडक्यात माहिती घेतली. नमस्कार.